टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी खूप खूप स्वागत करते या चॅनलवर. आणि आज जवस तुम्हाला दिसतंय, तर जवसाचे अनेक फायदे आहेत आरोग्यात, पचनासाठी, आपल्या जी मुखाची शुद्धता असते त्याच्यासाठी सुद्धा, आणि मुखाच्या आरोग्यासाठी सुद्धा, त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा असे अनेक फायदे, एक ना एक अनेक फायदे आपल्याला जवसाचे बघायला मिळतील. तर जवसाचे फायदे बघूनच आजची रेसिपी सुद्धा जवसाचीच आहे. तर ती आहे जवसाच्या 2 प्रकारच्या चटण्या आपण करून दाखवणार आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवात सुद्धा केली आहे. 1 टेबलस्पून मी जिरं घेतलं आहे आणि ते जाड बुडाच्या पातेल्यात आपण भाजून घेणार आहोत. तर जवस घ्यायचं आहे आता आपल्याला, ते म्हणजे 1 वाटी. तर 1 टेबलस्पून आपलं जिरं भाजून झाल्यावर आपण त्यात टाकतोय जवस, आणि जवस सुद्धा आता व्यवस्थित आपण परतून घेऊया, भाजून घेऊया. जवसाचे जे हे असतं कवच, ते थोडं कठीण असतं. तर ते जसं जसं आपण भाजत जातो तसं तसं जवस हलकं होत जातं, आणि आपल्याला चमचा फिरवतानाच जाणवायला लागेल की जवस जसं जसं होत आलं तसं तसं ते तडतडायला लागतं, उडायला लागतं, आणि हलकं सुद्धा होत जातं. तर जसं जवस तडतडायला लागलं तर या स्टेजवर आपल्याला समजायचं की आपलं जे जवस आहे ते छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. संपूर्ण थोड्या वेळात हे तडतडायला लागतं, आणि अशाच वेळेस आता यात आपण आपले जे बाकीचे जिन्नस आहेत ते सुद्धा घालून घेणार आहोत. म्हणजे याच्याच गरमीने ते होऊन सुद्धा जातील, आणि जवस आपलं जे आहे ते जळणार सुद्धा नाही. आणि याला सतत हलवत राहायचं, आणि जरी ते तडतडायला लागलं तरीही संपूर्ण तडतडलेलं नाही अजून, तर थोडं थोडं याला हलवत राहायचं. आणि संपूर्ण तडतड याची सुरू झाली की आता आपण बाकीचे सुद्धा हळूहळू टाकून देणार आहोत सगळं, आणि म्हणजे आपले दोन्ही सोबत सोबत भाजल्या जातील. तर आता आपण टाकतोय ते म्हणजे अर्धी वाटी तीळ टाकते मी, आणि बघू शकता जवस कसं उडतंय. तर आणि यासोबतच तीळ सुद्धा होऊन जातील, आणि आपल्याला जो चम्मच आहे तो फिरवून घेऊया आपण, आणि तीळ सुद्धा छान व्यवस्थित भाजून घेऊया. आणि यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे थोडासा आपल्याला टाकायचा आहे तो कढीपत्ता, आणि कढीपत्ता सुद्धा या गरमीने होऊन जाईल. आणि 3 ते 4 आपल्याला ज्या आहेत त्या लाल मिरच्या टाकायच्या. आता लाल मिरच्या जर तुमच्या खूप जास्त तिखट असतील तर त्या कमी टाकायच्या आहे. माझ्या भरपूर तिखट मिरच्या ह्या आहेत, त्यामुळे 3च घातल्या आहेत मी. आणि त्यानंतर आपण बाकीचे हे टाकणार आहोत यात. तर मिरच्या सुद्धा या गरमीने होऊन जातात व्यवस्थित, आणि भाजून सोबतच भाजल्या जातात. आणि आता आपण टाकणार आहोत त्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसूण पाकळ्या. तर लसूण पाकळ्या आपल्याला भरपूर लागतील, आणि लसूण पाकळ्या जेवढ्या जास्त असतील तेवढी ही जवसाची चटणी छान लागेल. तर मी 10 ते 12 लसूण पाकळ्या यात घातलेल्या आहेत, आणि त्यासुद्धा थोड्याशा गरम करूया आपण. आणि आता आपलं जवळपास सगळं भाजून झालेलं आहे, आणि आता हे आपण वाटायला घेणार आहोत. पण वाटायला घेताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी यात टाकाव्या लागतील. तर आता आपण यातली अर्धीच वाटणार आहोत. तर ती आपण जर खलबत काढली तर अतिशय चांगली लागते चवीला. तर मी यासाठी हे खलबत्त्यात टाकते आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि यात राहिलं आहे ते म्हणजे मीठ घालायचं. तर ते अर्ध आपण आता याला काढून घेऊया. थोडंसं मीठ यात घालणार आहोत. आणि जर आपण ही कांडून चटणी केली तर ती चवीला अतिशय चांगली लागते, आणि त्याचा जो कलर असतो, रंग, तो सुद्धा खूप छान येतो. आणि थोडंसं रंगाची गोष्ट चालू आहे, तर रंग येण्यासाठी आपल्याला काश्मीरी लाल तिखट यात टाकायचं आहे. तर ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत, आणि आता कांडून घेणार आहोत चटणी व्यवस्थित. तर काढलेली चटणीची जी चव आहे ती कधीही मिक्सरला वाटलेल्या चटणीपेक्षा अतिशय उत्तम लागते. काय तर कारण की त्याचे जे तेल निघण्याची प्रक्रिया ते काढण्यामध्ये भरपूर त्याचं तेल, ऑइल निघतं असं वाटतं, आणि त्याचा रंग सुद्धा वेगळा दिसतो. आणि जर आपण ही चटणी मिक्सरला काढली तर त्याचा रंग वेगळा दिसतो. तर आता ही चटणी माझी काढून झालेली आहे, खलबत्त्यात मी काढलेली आहे दगडाच्या. तर तुमच्याकडे जर असा थोडा मोठा खलबत्ता असेल तर नक्कीच काढून करा, चवीला फरक तुम्हाला जाणवेल. तर आता एक चटणी झाली. आता दुसरा प्रकार सुद्धा मी तुम्हाला दाखवते, कारण आपण अर्ध जे जवस आहे ते भाजून आपण बाजूला ठेवलेलं आहे. तर त्याची आता अर्धी चटणी जी आहे ती सुद्धा करून दाखवते तुम्हाला. ती आपण मिक्सरला वाटणार आहोत. एक चटणी आपली जवसाची तयार झालेली आहे, आणि आता दुसरं सुद्धा प्रकार आपण लगेच करूया. तर आता त्याच पातेल्यात मी भाजते ते म्हणजे थोडंसं डाळ्या. तर ह्या डाळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, आणि छान खरपूस भाजल्यानंतर आपण ह्या डाळ्या टाकणार आहोत जवसाच्या चटणीला. तर हा एक वेगळा प्रकार होतो, कारण हा नुसतं जवसाची आणि ही डाळ टाकलेली अशी 2 वेगवेगळे प्रकार आपले जवसाच्या चटणीचे होतात. तर डाळ्या सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत, आणि त्यातच आपले जे आधीचं जवसाचं मिक्सचर होतं ते टाकून देऊया, आणि ते सुद्धा सोबत भाजून घेऊया.
आणि नंतर आपण हे सगळं जे आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर हा एक प्रकार आणि आधीचा एक प्रकार, अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या खूप छान लागतात, चवीला उत्तम लागतात. यात सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल रंग तर त्यात आपण थोडंसं काश्मीरी लाल मिर्च सुद्धा टाकू शकतो. तर तुम्हाला जसं आवडत असेल तशाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तुम्हाला रंग छान लाल हवा असेल याचा एकदम, तर जास्त घालायचे आणि थोडा कमी चालत असेल तर थोडा कमी घालायचा आहे. तर मी अगदी थोडंसं घालते आहे, कारण जी लाल मिरची आहे माझी ती भरपूर तिखट आहे. त्यामुळे मी जर आणखीन काश्मीरी लाल तिखट जरी जास्त घातलं तर ते जास्त तिखट होईल. थोडंसं मीठ घालते आहे. तुम्हाला याचा रंग आणखीन छान गर्द हवा असेल तर तुम्ही आणखीन तिखट घालू शकता. तर ही जाडसर वाटून घेतलेली आहे. तर ही सुद्धा एक चटणी तयार झालेली आहे आणि ती सुद्धा असे 2 प्रकार आपण करून बघितलेले आहेत. तुम्ही सुद्धा जवसाची चटणी नक्की करून बघा आणि याचे जे हेल्थसाठी बेनिफिट आहेत त्यानुसार तर ही चटणी आपल्या आहारात असायलाच हवी. नक्की करून बघा आणि मला कळवा सुद्धा.